नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपला भाग चाललाय 245वा, प्रकरण चाललंय 44वा. हेत प्रीती सनेह कव अंग. आज आपण दोहे घेणार आहोत 1 ते 4. प्रथम आपण अंग परिचय बघून घेऊयात. या प्रकरणात कबीरांनी प्रेमाचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. त्यांनी सनेह म्हणजे प्रेम हे जीवनाचं मुख्य अंग मानलेलं आहे. ज्याला ज्याबद्दल प्रेम वाटत असतं तो ती कधीही वस्तू विसरत नाही. त्या वस्तूमध्येच त्याचं चित्त लागून राहिलेलं असतं. वस्तू जवळ किंवा लांब असण्यावर त्याचं प्रेम अवलंबून असत नाही. जर त्याच्या मनात भगवंतावर प्रेम असेल तर मग तो भगवंत त्याच्या जवळच आहे. या प्रकरणात 4 दोहे आहेत आणि ते सर्व सुभाषित रूपच आहेत. तर प्रथम आपण पहिला दोहा ऐकूयात. कमोदिनी जलहरी बसई, चंदा बसई आकाश, जो जाही का भावता, सोताही के पास. कमोदिनी जलहरी बसई, चंदा बसई आकाश, जो जाही का भावता, सोताही के पास. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कमळ तलावात असतं आणि चंद्र आकाशात असतो, परंतु तरीही कमळ चंद्राला पाहूनच फुलतं ना. तसे ज्याला जे आवडतं तो त्या वस्तूजवळच राहतो. काल आणि स्थान यातील अंतर त्याच्या प्रेमाला अडवू शकतच नाही. एक सुंदर असं संस्कृत सुभाषित आहे, ऐकूयात प्रथम ते. गिरौ कलापी गगने पयोद, लक्षांतरेर्कश्च जले च पद्मम्, इंदुर्द्विलक्षे कुमुदस्य बंधुर, यो यस्य मित्रं नहि तस्य दूरम्. या सुभाषिताचा अर्थ असा आहे की पर्वतावर मोर असतो तर आकाशात मेघ असतो, पण आकाशात मेघ पाहून मोर मात्र नाचायला लागतो. सूर्य 1,00,000 योजन दूर असतो तर सूर्यविकासी म्हणजे कमळ पाण्यात असतं, पण सूर्य उगवलेला पाहून कमळ फुलतं. चंद्रविकासी कमळाचा मित्र चंद्र 2,00,000 योजनांवर असतो, पण चंद्रविकासी कमळाचा मित्र चंद्र 2,00,000 योजनांवर असतो. पण चंद्रविकासी कमळ चंद्र उगवल्यावरच फुलतं. जो ज्याचा मित्र असतो त्याला आपला मित्र लांब वाटतच नाही. अंतरावर प्रेम अवलंबूनच नसतो. जवळ आहे म्हणून प्रेम आहे आणि लांब आहे म्हणून ती व्यक्ती विस्मरणात गेलेली असते असं नाही. त्यासाठी कबीर सुभाषितातील उदाहरणाप्रमाणेच कमळाचं उदाहरण देतात. कमळ 2 प्रकारची असतात, एक सूर्यविकासी आणि दुसरं चंद्रविकासी. कबीरांनी चंद्रविकासी कमळाचं उदाहरण दिलेलं आहे. चंद्रविकासी कमळ चंद्र उगवल्यावर तर सूर्यविकासी कमळ सूर्य उगवल्यावर फुलतं. चंद्र किंवा सूर्य मावळला की ती कमळं मिटून जातात. जणू काही फुलून ती आपला सूर्य आणि चंद्राविषयीचा प्रेमभाव व्यक्त करीत असतात. वास्तविक सूर्य किंवा चंद्र यांच्यात किती दूरचं अंतर आहे, पण आपला प्रेमभाव व्यक्त करण्यात त्यांना अंतराचं कारण आड येतच नाही. तसंच भगवंत वास्तविक दृष्टीला दिसत नाहीत म्हणून तो लांब आहे असं म्हटलं तरी भक्ताला त्याच्याबद्दल प्रेम हे वाटतच असतं. तो सतत त्याच्या स्मरणातच असतो आणि भगवत प्राप्ती हे उत्कट इच्छेचं फळ आहे. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. पाण्यामध्ये कमळ वसे अन, चंद्र तो आकाशी, प्रेम असेल तर ती व्यक्ती असते आपुल्या पाशी. पाण्यामध्ये कमळ वसे अन, चंद्र तो आकाशी, प्रेम असेल तर ती व्यक्ती असते आपुल्या पाशी. दुसरा दोहा ऐकूयात.
कबीर गुरु बसै बनारसी, शीश समंदाती, बिसर्या नहीं बिसरे, जे गुण होई सरी. कबीर गुरु बसै बनारसी, शीश समंदाती, बिसर्या नहीं बिसरे, जे गुण होई सरी. अर्थ ऐकूया दोह्याचा. कबीर म्हणतात की गुरु बनारसमध्ये राहतात आणि शिष्य समुद्राच्या किनाऱ्यावर असतो. जर मनामध्ये खरं प्रेम असेल तर विसरू म्हटलं तरी विसरता येत नाही. पहिल्या दोह्यात कबीरांनी आकाशातील चंद्र आणि पृथ्वीवरील कमळ यांचं उदाहरण दिलंय. या दोह्यात त्यांनी पृथ्वीवरच पण लांब राहणाऱ्या गुरु शिष्यांचं उदाहरण दिलेलं आहे. गुरु काशीमध्ये राहत असतील आणि शिष्य अगदी खूप लांब समुद्र किनारी राहत असेल, तरीही जर त्याच्याकडे एकनिष्ठता हा गुण असेल तर गुरुही त्याला विसरतच नाहीत. मागच्या दोह्यात त्यांनी कमळ कसं चंद्राबद्दल स्नेहभाव दाखवतं ते सांगितलं होतं. आता या उदाहरणात गुरु शिष्याबद्दल प्रेमभाव कसा दाखवतात ते सांगितलेलं आहे. कमळासारखी एकनिष्ठता शिष्याकडे असेल तर अशा शिष्याला गुरूंना विसरूया असं म्हटलं तरी विसरता येत नाही. गुरु आणि शिष्य यांच्या स्थानाचं अंतर असलं म्हणजे जरी ते लांब लांब राहत असले तरी त्यांच्यात दुरावा नसतो. शिष्य गुरूंच्या स्मरणात काळ कंठित असेल तर गुरुही शिष्याचं स्मरण करत असतात. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. काशी मध्ये गुरु राहतो, शिष्य सागर तीरी, गुरु त्या शिष्य विसरत नाही, प्रेम जरी अंतरी. काशी मध्ये गुरु राहतो, शिष्य सागर तीरी, गुरु त्या शिष्य विसरत नाही, प्रेम जरी अंतरी. पुढचा तिसरा दोहा ऐकूयात. जो है जाका भावता, जति तदि मिलसी आए, जाको तन मन सौंपिया, सो कबहु छांडी न जाए. जो है जाका भावता, जति तदि मिलसी आए, जाको तन मन सौंपिया, सो कबहु छांडी न जाए. जे ज्याला आवडतं ते त्याला केव्हा ना केव्हा तरी प्राप्त होतं. ज्याला तन आणि मन अर्पण केलेलं आहे तो कधीही साथ सोडून देत नाही. प्रेम अतूट, दृढ आणि खरं जर असेल तर प्रेमाच्या बळावर भक्त ईश्वर प्राप्ती करून घेऊ शकतो. ईश्वर प्राप्तीसाठी प्रेमभाव ही महत्वाची गोष्ट आहे. रामकृष्ण म्हणत असत की आपल्या प्रेमस्पदासाठी लोक बादलीभर अश्रू ढाळतात, पण ईश्वर प्राप्ती व्हावी म्हणून कोणाच्याही डोळ्यात अश्रू येतात का? कोणाचा जीव विरहानी व्याकुळ होतो का? असं अत्यंतिक प्रेम जर असेल आणि तन मन जर ईश्वराला अर्पण केलं असेल तर तो ईश्वर कधीही भक्ताला सोडून राहत नाही. भक्ताचं प्रेमच त्याला आकर्षून घेईल. आता आपण मराठी साखी ऐकूयात. प्रेम असता प्रिय मिळे तो, कधीतरी तो भेटे, तन मनार्पण करता प्रभुसी, प्रभु त्यास नित भेटे. प्रेम असता प्रिय मिळे तो, कधीतरी तो भेटे, तन मनार्पण करता प्रभुसी, प्रभु त्यास नित भेटे. पुढचा चौथा दोहा ऐकूयात. स्वामी सेवक एक मत, मन ही मैं मिल जाए, चतुराई रिझे नहीं,
रिझे मन के भाए। स्वामी सेवक एक मत, मन ही मैं मिल जाए। चतुराई रिझे नहीं, रिझे मन के भाए। अर्थ ऐकूयात. जेव्हा स्वामी आणि सेवक यांच्यात एकमत होतं तेव्हा त्यांचं मिलन मनातच होतं. स्वामी चातुर्यावर प्रसन्न होत नाहीत, तर ते मनातला भाव पाहतात आणि मग कृपादृष्टी करतात. कबीरांना म्हणायचं आहे की मन जर शुद्ध असेल तर भगवंताशी मिलन होतं. भक्तीचं चातुर्य दाखवून भगवंत कधीच भेटत नाही. मनात शुद्ध भाव हवा. प्रभूंची प्रसन्नता भक्ताच्या मनातील भावावरच अवलंबून आहे. अर्थातच भगवंत जर भेटत नसतील तर आपल्या प्रेमात कमतरता आहे हे शिष्यांनी ओळखलं पाहिजे. या प्रेमाचं महत्व कबीरांनी चतुराई हरिना मिलय, सतगुरु हमसे रिझी करी वगैरे अनेक दोह्यातून वर्णनही केलेलं आहे. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. स्वामी सेवक एक जाहले, जरी मनामध्ये प्रेम. चतुराईने हरी न मिळतो, प्रेमाने तो प्रसन्न. स्वामी सेवक एक जाहले, जरी मनामध्ये प्रेम. चतुराईने हरी न मिळतो, प्रेमाने तो प्रसन्न.